आणि वीज चोरी संदर्भातल्या ज्या बातम्या येत आहेत त्या भारतीय जनता पार्टी धीरज घाटे यांच्याशी निगडीत आहेत आणि या बातम्यांचा खुलासा झाल्यापासून तो सगळा माझ्यावरती मला वाटतं आता अंगलट येण्याच्या दृष्टीने एक एक पाऊल ते पुढे येत आहेत। सुरुवातीला माझ्यावरती काही त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाळत ठेवली, त्याच्यानंतर काही गुंडांनी मला धमकी दिली आणि आता त्यांचे संपूर्ण त्यांची टीमच मला वाटतं 18 ते 20 जणांचे कार्यकर्ते त्यांचे हे आज माझ्या घरावरती तक्रारीचा अर्ज देतात पुणे महानगरपालिकेमध्ये आणि माझे जे घर आहे सुखसागर नगरमध्ये हे पाडून टाका अशा प्रकारचे ते तक्रार देतात। याच्यावरनं मला वाटतं भारतीय जनता पार्टी ही आता बुलडोझरशाहीवर उतरलेली आणि या सगळ्या प्रकरणामुळे मी, माझे कुटुंबीय, माझी पत्नी आम्ही सगळे घाबरलेलो आहोत आणि याचा कुठंतरी लोकांना, जनतेला कळावं की भ्रष्टाचार बाहेर काढल्याने आणि संबंधित वीज चोराला वीज चोर म्हणल्याने किंवा वीज चोर तिथे बाहेर पकडल्याने काय कुठल्या प्रकारे कार्यकर्त्यांना त्रास देता येतो। हा नुसता हा एक प्रकारचा त्रास नाही, असे अनेक प्रकारचे माझा व्यवसाय आहे इंटरनेट सर्व्हिसचा, त्याला सुद्धा त्रास देण्याचा बराच प्रकार घडलेला आहे आणि इतर अनेक गोष्टी आहेत त्या त्रास द्यायचा प्रयत्न चालू आहे। मला वाटतं या सगळ्याची मी पोलिसांकडे दाद मागितली आहे पण पोलीस याच्यामध्ये अजून कुठल्याही प्रकारे गांभीर्याने घेताना दिसत नाही। आज या ठिकाणी माझ्यासोबत आमचे ॲडव्होकेट आकाशजी साबळे हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांनी सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत कशा प्रकारे ते अन्याय करतायत। आज माझा आंतरजातीय विवाह जो आहे तो मोडकळीस आणण्याचा सुद्धा प्रकार हा धीरज घाटेंच्या कार्यकर्त्यांमार्फत आणि सगळ्या त्यांच्या सत्ताधाऱ्यांमार्फत व्हायला लागलेला आहे।